नमस्कार. मी रेकी शक्तीची आभारी आहे. ज्या गुरूंनी म्हणजे मंजुषा मॅडमनी आम्हाला रेकीचं बोधामृत पाजलं आणि ते सखोलपणे त्यांनी आमच्यामध्ये ते रुजवलं, त्यासाठी मी त्यांची पण शतशः ऋणी आहे. आज न राहून रेकी जेव्हापासून शिकलो किंवा रेकीची विद्या जेव्हापासून स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला तेव्हापासून अनेक सुंदर सुंदर अनुभव या रेकी शक्तीने मला दिले आहेत. ते आज काही अनुभव इथे कथन करावेसे वाटतात. एक छोटासा अनुभव मी सांगू इच्छिते की आत्ताच माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं. गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर हे ऑपरेशन अतिशय अवघड आहे. गुडघा रिप्लेस न करता गुडघा रिपेअर केलेला आहे. परंतु हे सक्सेस होतं नाही होत एक मनामध्ये धाकधूक होती. पण रेकी पाठीशी आहे, आपलं काहीही होणार नाही हा एक पक्का विश्वास होता. आणि त्याप्रमाणे ऑपरेशन खूप छान झालं आणि दवाखान्यातही सगळेजण म्हणायला लागले की तुम्ही खूप लवकर रिकवर होत आहे. त्यानंतर आम्ही ऑपरेशन आटपून आठ एक दिवसानंतर जेव्हा अमरावतीला यायला लागलो तेव्हा थोडंसं अंतर गेल्यानंतर गाडीतला एक लाल लाईट आम्हाला दिसायला लागला की ज्याच्यापासून आम्हाला गाडी चालवणं थोडंसं अशक्य होतं. आणि मूर्तिजापूरपर्यंत कशी तरी गाडी आम्ही आणली आणि त्यानंतर मात्र तिथे गाडी आमची नाक्यावरती पैसे भरता भरता ती गाडी बंद पडली. त्यानंतर मात्र एक काळजी वाटायला लागली. माझी मुलगी गाडीतनं उतरली, तिने गाडी लोटायचा प्रयत्न केला, पण बरीच माणसं आली की नाही ते तुम्ही काही हे करू नका, आम्ही आहोत, आम्ही लोटून पाहतो. पण गाडी स्टार्ट होईना. ती साईडला घेतली आणि लोटत थोडीशी आणि मग मात्र त्या नाक्यावरच्या लोकांनी मदत करून मेकॅनिकलला बोलवून आणलं. मेकॅनिकल आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा गाडी उघडून वगैरे बघितल्यानंतर की याच्यामध्ये जरा बिघाड झालेला आहे आणि आजपर्यंत त्या गाडीने आम्हाला कधीही धोका दिलेला नाही. आम्ही खूप लांबपर्यंत कोकणात तर अनेकदा जाऊन आलो, बाकीच्या ठिकाणी पण फिरलो आणि माझे मिस्टर स्वतः ड्रायव्हिंग करतात, पण असा धोका कधीच निर्माण झाला नाही. मी मात्र एक पेशंट म्हणून मागे पाय लांब करून बसलेले होते. पुढे मुलगी आणि माझे मिस्टर होते. अशा वेळेला काय करायचं, तो मेकॅनिकल आला आणि त्याने गाडी उघडून पाहिल्यावर तो बोलला की बा गाडी तुम्हाला अमरावतीपर्यंत जाणं थोडं अवघड आहे, परंतु रेकी शक्ती पाठीशी असल्यामुळे माझा पूर्ण विश्वास होता की आपल्याला काहीच होणार नाही आहे. आणि बराच वेळ बसल्यानंतर पायाला पण कळ लागली, कारण की नुकतंच ऑपरेशन 8च दिवस झाले होते. ऑपरेशन 35 टाक्यांचं खूप मोठं ऑपरेशन होतं. आणि मात्र मग मी मनातल्या मनात रेकीची प्रार्थना केली आणि मंजुषा मॅडमनी जे आम्हाला सांगितलं की संकटकाळी काय करायचं, आणि रेकी ही सगळी चांगल्या गोष्टींसाठी आहे. हे एक मला खूप आवडलं त्यातलं की वाईट गोष्टींसाठी रेकी नाही आहे. रेकी ही विद्या अशी आहे की जी फक्त चांगल्या गोष्टींसाठी आहे. मग लगेच मनामध्ये रेकीला आव्हान केलं आणि सांगितलं की जरी आम्ही वाटेत असलो तरी पण आम्हाला आमच्या इच्छितस्थळी व्यवस्थित पोचवण्याचं काम आता मी तुमच्यावर सोपवते आहे. आणि त्या मेकॅनिकलने थोडीशी जुजबी काम करून दिलं, पण तो म्हणला की बा या नाक्यापासून तुम्ही मूर्तिजापूरपर्यंत जा आणि तिथपर्यंत गेल्यानंतर बघा, पुन्हा जर तो लाईट लागला तर मात्र तुम्हाला गाडी दुरुस्त केल्याशिवाय पुढे पर्याय नाही तर घरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. पण पुन्हा मी रेकीची प्रार्थना करून मॅडमने सांगितल्याप्रमाणे काही सिम्बॉल त्या ठिकाणी दिले आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, गाडीमध्ये न थांबवता आम्ही घरापर्यंत सुखरूप येऊन पोचलो. हा एक वेगळा अनुभव होता, कारण तिथे 2-3 लोकांनी आमची गाडी जेव्हा बघितली तेव्हा ते हेच म्हणाले की नाही तुम्ही काही जाऊ शकत नाही. जावयांनी दुसऱ्या गाडीची तजवीज केली की दुसऱ्या गाडीने तुम्ही या, आम्ही गाडी पाठवतो. सगळी सोय झाली होती, पण रेकी पाठीशी असल्यामुळे आम्ही सुखरूप घरापर्यंत येऊन पोहोचलो. थँक्स रेकी, थँक्स गुरु आणि थँक्स ईश्वरीय रेकी शक्ती ऊर्जेची मी आभारी आहे. आणि खरोखर हे शिकल्यापासून संकटकाळी जर कोणी येत असेल तर अशा वेळेला आपण आपलंच असतो, कोणीही आपल्याबरोबर येत नाही, पण ही विद्या मात्र आपलं रक्षण करते. मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं आहे. नमस्कार. मी शतशः मॅडमची ऋणी आहे. आणि मॅडमचं शिकवतानाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते हातचं राखून काही शिकवत नाही. इतकं मनापासून सगळं शिकवत राहतात की छोटे खाचखळगे की आपल्याला कुठल्या अडचणीच त्याच्यामध्ये येत नाहीत. किंवा मी हे असं केलं तर काय होईल, मनामध्ये एक शंका असते, धाकधूक असते. ती धाकधूक त्या कुठे शिल्लकच ठेवत नाही. त्यामुळे मला आलेला अनुभव या ठिकाणी मी कथन केला. धन्यवाद.